धाराशिव जिल्ह्यातील भूम नगरपालिकेमध्ये विरोधी पार्टीचे नगरसेवक आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्यामध्ये वाद पेटला आहे आणि मुख्याधिकारी ज्या आहेत महिला शैला डाके यांनी संरक्षण मागितलं आहे। नगरपालिकेमध्ये काम करताना मला संरक्षण द्या असं त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पत्र दिलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्याने ते पत्र जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना दिलं आहे। मात्र ज्या 7 नगरसेवकांच्या विरोधामध्ये त्या मुख्याधिकाऱ्यांनी तक्रार दिली ते नगरसेवक आत्ता माझ्याबरोबर आहेत। नेमकी अडचण काय आहे आणि नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊयात। मला सांगा, तुम्ही सगळे नगरसेवक आहात आणि तुमच्याच विरोधामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे आणि ही माझ्या हातात जी आहे ही तक्रारच दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर म्हणजे ही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे SP-ना आणि त्या माध्यमातून आता समोरचे जे नगरसेवक आहेत त्यांनीसुद्धा संरक्षण द्या असं म्हटलं आहे। काय नेमका प्रकार आहे, काय झालं होतं नेमकं? आता आम्ही भूम शहराचे नगरसेवक आहेत नगरपालिकेतले की बाबा काय भूम शहराचा जो भ्रष्टाचार प्रशासक काळातला झालेला आहे तो जनतेच्या हितासाठी आम्ही बांधतो, हे आमचं चुकीचं आहे का? पण त्यांनी काय मागणी केली की आम्हाला संरक्षण द्या। ठीक आहे, आमचं काहीच अडचण नाही, त्यांना संरक्षण ते एक भूम शहराचे नागरिकांचे पालन करता आहेत शिव, त्यांना एवढं लक्षात यायला पाहिजे की आपण क्लास 1 अधिकारी आहेत, आमची काहीच अडचण नाही की त्यांना संरक्षण आम्हीच म्हणणं आहे की द्या, आमचा त्याच्याबद्दल काहीच विषय नाही, फक्त आमचा जो घन कचऱ्याचा विषय तुमचं म्हणणं आहे द्या, परंतु ते तुमच्यामुळे संरक्षण द्या म्हणते। आमचं काहीच म्हणणं नाही, आमच्या आरेरावीची भाषा नाही काय नाही। त्यांनी ह्या भूम शहराच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये अशी तक्रार देऊन एक काळीमा फासण्यासारखा असा विषय ह्या भूम शहरासाठी झालेला आहे। तुमच्यापासून धोका आहे नगरपालिकेच्या शिवना महिला आहेत त्यांनी तक्रार दिली आहे, काय करताय तुम्ही नगरपालिकेमध्ये? नाही, आम्ही महिलांचा आदर करतोय। आमच्या पण 7 महिला तिथं त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करतात। मुळातच मुख्याधिकारी शैला डाके एकतर या नगरपालिकेत कधी उपस्थितच राहत नाहीत आणि उपस्थित न राहता त्या अशा प्रकारे तक्रार त्यांनी का दिली, कुणाच्या दबावाखाली दिली ही सुद्धा शोधणं आता गरजेचं आहे। कारण त्यांनी ज्या नगरसेवकांच्या विरोधात तक्रार दिली त्यातले त्यांनी त्यांच्या पुढं जर काही नगरसेवक जर आम्ही उभा केले तर त्यांची नावंसुद्धा त्यांना सांगता येणार नाहीत। त्यामुळं सौ शैला डाके आहेत, या शैला डाकेंनी फक्त प्रशासक काळातला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये आणि आम्हा नगरसेवकांना दबावाखाली ठेवण्यासाठी हे एक प्रकारचं षडयंत्र केलं असल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। प्रशासक ज्यावेळी पालिकेवर होता त्यावेळेस भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला असं तुमचं म्हणणं आहे? हो, आम्ही त्या संदर्भात आमच्या धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्याकडे जवळपास 4-5 तक्रारी आता प्रलंबित आहेत, त्याच्यात अजून चौकशी होणं बाकी आहे। आणि हे असं असताना त्यांनी आमची बाजू न ऐकता त्यांनी जे SP मॅडम आहेत त्यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे। ठीक आहे, त्यात चौकशी आणि ती जे काय निघेल ते निघेल, पण यात एक महत्त्वाचा एक विषय हा पण आहे की आम्ही याच महिन्यात 6 तारखेला मुख्याधिकारी सौ शैला डाके यांच्या कारभाराच्या जो कारभार आहे त्या कारभाराच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करा असा 15 नगरसेवकांनी बहुमताने ठराव घेतलेला होता। कदाचित त्याचा राग त्यांच्या मनात असेल म्हणून त्यांनी हे आमच्या नगरसेवकांच्या विरोधात षडयंत्र केले असं आम्हाला वाटतं। तुम्ही जाता का पालिकेत दररोज? काय परिस्थिती सध्या जनतेच्या म्हणजे आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेत जातो त्यावेळेस मुख्य अधिकारी कधी त्यांच्या टेबलला अवेलेबल नसतात, तर त्यावेळेस ती जनता मग भूमची जनता आम्हाला कॉल करते, मग आम्हाला त्यांच्या कामासाठी तिथं नगरपालिकेत जावं लागतं। तर त्यांचे म्हणजे जे त्यांचे हक्क आहेत, मुख्याधिकाऱ्यांचे जे हक्क आहेत ते त्यांची कामं आम्ही तर करू शकत नाहीत ना, आम्ही एक नगरसेवक आहे। मग ते त्यांना कॉल केलं तर ते कॉल पण उचलत नाहीत, मेसेजला पण रिप्लाय देत नाहीत, त्यामुळे नागरिकांची भरपूर गैरसोय सध्या होते आहे। अशी परिस्थिती आहे? हो, अशी सध्या परिस्थिती आहे भूमच्या। काय वाटतं हे सगळं? तुम्ही जाता का नगरपालिकेत? नगरपालिकेमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी जनतेने जर आम्हाला सांगितलं नगरसेवकांना की बाबा आमचा या ठिकाणी काम अडलेलं आहे म्हणून आम्ही जनतेने सांगितल्यानंतर नागरिकांनी सांगितल्यानंतर आम्हाला नगरपालिकेत जावं लागेल। लक्षात घ्या, आम्हाला नागरिकांनी निवडून दिले, आम्ही काय गरीब असण्यासाठी नगरसेवक झालो नाहीत, आम्हाला लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला नगरपालिकेत त्या अधिकाऱ्यापाशी जावं लागतंय। जर अधिकारी शिव मॅडम जर तिथं हजर नसेल तर त्यांच्या जे खालचे अधिकारी आहेत त्यांना आम्हाला सांगावं लागतं की बाबा ह्यांचं काम कुठं आले, काय झालंय,
एवढं करा. मला सांगा, जर जनतेचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर आम्ही तिथं समजा तिथं मांडत असेल, बोलत असेल, तर ते ह्याच्यात हीच नाही ना. आणि मुख्याधिकाऱ्यांचे जे आमच्यावर जे आरोप आहेत हे बिनबुडाचे आरोप आहेत. हे कोणाच्या दबावाखाली त्या ही करून त्या आमच्या विरोधात त्यांनी तक्रार दिलेली आहे. तुम्ही सुद्धा संरक्षण मागितले. ऐकून घ्या, संरक्षण मागायचं म्हणजे 114 कोटीमधले 50 कोटी रुपये त्यांचे अडवलेत. त्या प्रकरणामध्ये याचिका करते आमचे नगरसेवक, 2 नगरसेवक आहेत. मग मला सांगा, आमच्या महिला आहेत त्या सभागृहामध्ये आमचे कालच बोलले चंद्रमणी भाऊ आमचे नगरसेवक, त्या सभागृहामध्ये 302चे आरोपी आहेत. मग आरोप त्यांच्यावर झालेले आहेत आणि त्यांच्यावर आरोप झालेले असताना सुद्धा जर तिथं बसलं, आमचे 7 महिला नगरसेवक आहेत, मग आम्हाला बी संरक्षण सगळ्यांना हे करावं लागेल ना. त्याच्यामुळं आम्ही संरक्षण मागितलेलं आहे. तुम्ही पण नगरसेवक आहेत, धमकी दिली का मॅडम? धमकीचा तर प्रश्नच येत नाही, कारण आम्ही नवीन नगरसेवक निवडून आलेलो. वास्तविक पाहता सर्वसामान्य अशा कुटुंबातून आम्ही या ठिकाणी आलो. जनतेचे कामं करतो पहिल्यापासूनच. नगरसेवक आल्यापासून जनतेची अपेक्षा, की त्यांची कामाची अपेक्षा असते. जनता आम्हाला येते, भेटते. मग त्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेत जातो. त्यावेळेस शिव त्या ठिकाणी नसतात. शिव येतात, कळतात की आले, 5 मिनिट थांबले आणि निघून गेले. मग असं होलं जनतेचे कामं होणार कसे? मग जनता आमच्यापुढे येते आणि म्हणते की आमचे कामं होत नाहीत, शिव मुख्य अधिकारी नाहीत, हे नाहीत. मग जनतेला आम्ही कुठल्या तोंडाने पुढे जायचं? तुमच्या विरोधात तक्रार आहे. हां, आमच्या विरुद्ध तक्रार ही आज आमच्या जे 7 लोकांवर तक्रार दिली आहे, तर जनतेत म्हणते त्या लोक हास्यास्पद गोष्ट करायला लागली. तुमच्या विरुद्ध तक्रार, जनतेत बसून आम्ही कामं करणारे माणसं आहेत आणि त्यांनी लोक अशी जनता म्हणते की आज तुमच्या विरुद्ध ही खोटा कसं काय तुमच्यावर आरोप केला आहे? आरोप केला असं म्हणते. हां, तर हे त्यांनी चुकीचं हे केलेलं आहे. या मुख्याधिकाऱ्याला समोर करून त्यांची ढाल बनवून आम्हाला कुठतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोणतरी करतं आहे. आणि यात काय की आम्हाला कुठतरी आम्ही जी भ्रष्टाचार उघडं करण्यासाठी भूमिका मांडतोय, तर आम्हाला भविष्यकाळात अपात्रता ठरविण्याचा हा एक प्रयोग केला जातोय, की यातून आम्हाला दिसून यायला लागेल. साहेब, मला काय म्हणायचं आहे की बाबा सीओ डाके मॅडम, सर्वसाधारण सभा झाली, फक्त एक सर्वसाधारण सभेमध्ये ते उपस्थित आहेत. एकाच सीओ आमच्या नगरसेवकाचा पुन्हा नंतर त्यांचं म्हणजे कॉन्टॅक्ट निवडून आल्यापासून एकाच सर्वसाधारण सभेमध्ये त्यांचा ही आहे. मग मला सांगा, त्यांच्यावर आम्ही काय बोललो तर काहीच विषय नाही ना. आम्ही लोकांचे प्रश्न तुमच्यापाशी तुमच्या दारात मांडल्यावर हे जर आरोप करत असतील, आणि विषय म्हणजे आम्ही नगरसेवक आहेत, काय आता काही जणांचे आवाज मोठे आहेत, काही जणांचे आवाज बारीक आहेत. जर तुम्ही आवाज जर मोठा म्हणून तुम्ही असं जर हे करत असता तर हे बरोबर नाही ना. आवाज आमचे मोठे आहेत त्याच्यामुळे, आणि काही जणांचे बारके आहेत बोलताना. जर आवाज मोठा म्हणून तुम्ही जर आम्हाला दाबदडप करायला लागले म्हणजे असं नाही ना, बरोबर नाही ना. आम्ही प्रश्न मांडतो, ते प्रश्न मांडत असताना आम्ही जनतेचेच प्रश्न मांडणार. आणि महिला म्हणून सगळ्यांचा सन्मान करतो. सो डाके मॅडम, सीओचा सुद्धा आम्ही सन्मान करतो, लक्षात घ्या. महिला म्हणून आणि अधिकारी म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न त्यांच्यापाशी मांडणार. पुढं काय आता? आम्ही काल जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन संरक्षण मागितलेलं आहे. की अपात्र करण्याचा मुद्दा त्यांनी मांडला, ते नेमकं म्हणजे ते कसं अपात्र, कसं तुम्हाला कसं म्हणणं ते आता? यात काय झालेलं आहे, जर मुख्याधिकाऱ्यांना आणि इथल्या कर्मचाऱ्यांना जर आमच्याकडून त्रास होता तर त्यांनी इथल्या लोकल पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात फिर्याद देणं अपेक्षित होतं. ही एक प्रक्रियेचा भाग झाला. पण मुख्याधिकारी जिल्हाधिकारी साहेबाकडे तक्रार करतायत. जिल्हाधिकारी साहेब ती लगेच SP मॅडमला तक्रार देत आहेत. म्हणजे जिल्हाधिकारी साहेबाकडे तक्रार देऊन पुढं आमच्या विरोधात या ठिकाणी वर्तणुकीचा ठपका ठेवायचा आणि या आमच्या 7 नगरसेवकांना अपात्र करायचं, असा एक प्रकारे डाव त्यांनी रचलेला आहे असं यातून दिसतंय. त्यामुळं आमची जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही ही चौकशी करत असताना शैला डाके मॅडमची सुद्धा चौकशी करा की त्यांनी कुणाच्या दबावात त्यांनी आम्हा नगरसेवकांच्या विरोधात हे षडयंत्र रचलेलं आहे. आता पुढं काय पुढं आम्ही या संदर्भात नगरविकास मंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पण जाऊन आम्ही ही तक्रार देणार आहोत आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना माहिती देणार आहोत.
आणि लोकशाहीत निवडून आलेल्या नगरसेवकांना जर प्रशासकीय अधिकारी अशा प्रकारे खोट्या केसेस करून जर त्यांची गळचेपी करत असतील तर त्या संदर्भात त्यांना कारवाई करण्याची आम्ही विनंती करणार आहोत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी ज्या आहेत शैला डाके यांनी दिलेली तक्रार आणि त्यांनी केलेले आरोप जे आहेत या 7 नगरसेवकांनी फेटाळले आहेत. महत्त्वाचं म्हणजे TV9च्या माध्यमातून आपण त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला याबाबत विचारण्यासाठी, मात्र त्यांनी फोन घेणं टाळलं आणि बोलणंसुद्धा टाळलेलं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.